3 मार्च 2026 ला चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण कसे बर होत असेल आणि याचं नेमकं कारण तरी काय आहे? चंद्रग्रहण कशाला म्हणतात? भौगोलिकरित्या आतापर्यंत आपण शाळेमध्ये शिकलो की ज्या वेळेस सूर्य, चंद्र, पृथ्वी सरळ एका रेषेमध्ये येतात, पृथ्वीची सावली चंद्रावरती पडते, या खगोलीय घटनेला चंद्रग्रहण असे म्हणतात. पण पौराणिक कथेनुसार, धार्मिक मान्यतेनुसार याची कहाणी वेगळीच आहे. राहू आणि केतू यांच्याशी जोडलेली ही चंद्रग्रहणाची कथा थेट समुद्र मंथनापर्यंत नेते. समुद्र मंथनातून निघालेले अमृत देवांना मिळावे म्हणून श्रीहरी विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले. अमृताचे वाटप सुरू असताना स्वर्भानू नावाचा राक्षस तिथे उपस्थित झाला. त्याने देवाचं रूप घेतलं आणि अमृत प्राशन केलं. हे प्राशन करत असताना सूर्य आणि चंद्रांना हे कळलं. त्यांनी त्वरित विष्णूंना सावध केलं. विष्णूंना राग अनावर झाला आणि विष्णूंनी त्यांच्या सुदर्शन चक्राने त्याचे शिर उडवले. पण अमृत प्यायल्यामुळे तो राक्षस अमर झाला होता. सुदर्शन चक्राने त्याचे 2 भाग झाले. एक भाग म्हणजे राहू आणि दुसरा भाग म्हणजे केतू. आपली अमृताची चोरी सूर्य आणि चंद्राने पकडून दिली म्हणून त्या बदला घेण्यासाठी, सूड घेण्यासाठी राहू आणि केतू चंद्र आणि सूर्याला गिळण्याचा प्रयत्न करतात. ह्या प्रक्रियेला धार्मिक कथे किंवा पौराणिक कथेनुसार चंद्रग्रहण असे म्हणले जाते. चंद्रग्रहणामध्ये काय करावे, काय करू नये, जे धार्मिक लोक आहेत, जे साधक आहेत, जे भगवती आदिशक्ती पराशक्तीची सेवा करतात, त्यांनी या काळामध्ये पूजा, देवपूजा करणे वर्जित मानलं आहे. पण या काळामध्ये आपण देवी भगवतीची केलेली साधना, जप हे मोक्ष फळ देणारे मानले जाते. या काळामध्ये केलेली साधना कित्येक पटीने आपल्याला फलदायी ठरते. तुर्तास जय महाकाली.